राऊत साहेब, आज राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होते, ज्याला अपक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमदार सगळेच उपस्थित राहणार आहेत. काय सांगाल या बैठकीचं नेमकं स्वरूप काय असेल? अशा निवडणुका जेव्हा होतात तेव्हा अशा बैठका होत असतात. राज्यसभेची निवडणूक आपल्याकडे अनेक वर्षांनी होते, जवळजवळ 28 किंवा 30 वर्षांनी राज्यसभेची निवडणूक होते आणि थोडी अटीतटीची लढत आहे एका जागेसाठी असं चित्र निर्माण केलं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष, 3 प्रमुख पक्ष, अपक्ष, घटक पक्ष यांनी एकत्र बसून मग मुख्यमंत्री बोलतील किंवा माननीय शरद पवार किंवा या निवडणुकी संदर्भातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं काय मार्गदर्शन, यासाठी ही आजची बैठक आहे. आघाडीचे सगळे आमदार मुंबईत पोचलेले आहेत. तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांच्या संदर्भात एक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवलं आहे, एकत्र असावं प्रत्येक वेळेला. आणि अशा बैठकांना तुम्ही जे महत्त्व देताय की एकत्र घाबरून एकत्र आलेले आहेत वगैरे, असं नाही. या निवडणुका या तांत्रिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या असतात. मतदान कशा प्रकारे करावं, कोणत्या पद्धतीने करावं, याचं एक आमदारांना मार्गदर्शन होणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीनं ही बैठक असते. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही असं म्हणतात की मीडिया काहीतरी चित्र रंगवते, पण जे अपक्ष किंवा तुमचे सहयोगी पक्ष आहेत, छोटे राजकीय पक्ष आहेत, ते थेट नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यात समाजवादी पार्टी आहे, बच्चू कडू यांचा पक्ष आहे, जितेंद्र ठाकूर यांचा पक्ष आहे. ते अजूनही त्यांचे जे पत्ते आहेत ते ओपन करायला तयार नाहीत आणि तुम्हाला नाराजी आहे. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आघाडीचं सरकार असतं आणि त्या आघाडीच्या सरकारला लहान लहान पक्षांचा पाठिंबा असतो, तेव्हा अनेकदा त्यांच्या काही मागण्या असतात सातत्यानं. या मधल्या काळात त्या मागण्या अनेकदा मान्य होत नाहीत किंवा कुठेतरी अडकलेल्या असतात. ही एक संधी असते मुख्यमंत्र्यांकडून, सरकारकडनं आपली कामं मतदारसंघातली मार्गी लावून घेण्यासाठी, आणि ते काही चुकीचं असं मला वाटत नाही. पण आपण ज्या ज्या पक्षांची नावं घेतलेली आहेत, या सगळ्या लहान पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन होत असताना जो विश्वासदर्शक ठराव किंवा बहुमताचा ठराव झाला आणि आम्हाला 170 मतं मिळाली, त्यात हे सगळे लोक समाविष्ट होते आणि ते आता आमच्याबरोबर राहतील, आताही आमच्याबरोबर राहतील. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही आता असं म्हणालात की महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना आज बरोबर 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्यावेळेस सरकार स्थापनेची स्थिती होती तसंच एकूण वातावरण दिसते. तशीच महाविकास आघाडीची बैठक, तसंच आमदारांना एकत्र ठेवणं, त्यात सगळ्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर हा पहिला प्रसंग आहे जिथे एकमेकांची शक्ती किती हे दाखवण्याचा किंवा दाखवण्याची संधी प्राप्त झाली. मधल्या काळामध्ये कधी कुठे मतदान झालं नाही, होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी आम्ही म्हणतो संधी आहे की आम्हाला पूर्ण बहुमत आहे, आमदार आमच्या बरोबर आहे हे दाखवण्याची. तरी हे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतोय. तुम्ही पाहिलं असेल आमच्या चेहऱ्यावरती कोणताही तणाव नाही, आम्ही सगळे रिलॅक्स आहोत. आमचे आमदार रिलॅक्स आहेत. आम्हाला पाठिंबा देणारे जे लोक आहेत ते आमच्याशी संवाद, त्यांचा डायलॉग चांगल्या प्रकारे सुरू आहे. सर, काल महाविकास म्हणजे काल अपक्ष आमदार आणि शिवसेनेच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. असंही कळत आहे की जे भाजपच्या जवळचे काही अपक्ष आमदार आहेत, अशा अपक्ष आमदारांनी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. ते पण तुमच्या बाजूनी येऊ शकतात का असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की मला जो काय चित्र मी पाहतोय की शेवटी निवडणूक आहे, सगळेच पत्ते उघडायचे नसतात. पण मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो, 10 जूनला जेव्हा मतमोजणी पूर्ण झालेली असेल तेव्हा शिवसेनेचे 2ही उमेदवार हे निवडून आलेले असतील आणि आमचे दोन्ही उमेदवार हे पहिल्या फेरीतच जिंकलेले असतील. एकूण महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आहेत, ते 4ही उमेदवार अगदी व्यवस्थित विजयी होतील. नाही, पण असंही म्हटलं जात आहे क्रॉस वोटिंग होईल. महाविकास आघाडीची क्रॉस वोटिंगची शक्यता मला अजिबात वाटत नाही. एकतर जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांचा तर प्रश्नच येत नाही, कारण शेवटी जी काय निवडणूक पद्धती आहे त्यानुसार
राजकीय पक्षाचे आमदार मत देण्यापूर्वी त्यांचा जो त्या पक्षाचा जो एक चीफ व्हीप असतो, जो अजून कोणी त्यांचा एक पदाधिकारी, तर ते मत दाखवायचं असतं. तिथे क्रॉस वोटिंगची शक्यता अजिबात नाही. आणि मुळात तिन्ही पक्षाचे जे आमदार आहेत ते अत्यंत घट्ट आहेत महाविकास आघाडीबरोबर आणि आपापल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर. जर कोणी अफवा पसरवत असेल क्रॉस वोटिंग होईल, त्याने आपली मतं सांभाळावी. पण आम्हाला फोडाफोडी करण्याची अजिबात गरज नाही आहे. अशा प्रकारची निवडणुकीची रचना आम्ही केलेली आहे. नाही, पण तुम्ही की राज्यसभेत तितकं काही आव्हान नाहीये, पण लगेच 10 दिवसांनी विधान परिषदेची पण निवडणूक आहे. तिथे तर गोपनीय मतदान आहे. तिथे तर महाविकास आघाडी सरकारची कसोटी पणाला लागणार नाही. अशा निवडणुकीत कसोटी आमचीच का? आमचे राजकीय विरोधक आहेत, त्यांची कसोटी लागू शकते ना. आम्ही तर सत्तेवर आहोत. नाही, सत्तेवर आहात म्हणून म्हणतो. आम्ही सत्तेवर आहोत. मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत, गृहमंत्री आमच्याकडे आहेत. तुम्ही हा विचार का करत नाहीत? आमच्यासाठी निवडणूक फार कठीण नाहीये. या विधान परिषदेचा विषय आलेला आहे, तर आता शिवसेनेकडनं चर्चा अशी आहे की 2 नावं जवळपास निश्चित झाली आहे. आपली काय माहिती आणि नाही, माझ्याकडे जरी काही माहिती असली तरी मी सांगणार नाही. कारण शेवटी विधान परिषदेचे जे उमेदवार आहेत, जे कोणी असतील ते, त्या संदर्भातली जी घोषणा आहे ती शिवसेनेकडून अधिकृतपणेच केली जाईल आणि स्वतः मुख्यमंत्री ती घोषणा करू शकतात. मी त्याच्याबाबत चर्चा करणार नाही. पण थोडीशी भाजपची स्ट्रॅटेजी ही थोडी विस्कळीत होताना दिसते का? कारण त्यांचे जे मुख्य नेते आहेत महाराष्ट्रातले, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला आहे. त्यांना प्रत्यक्ष आमदारांची भेट घेता येणार. त्यांना कोरोना झाला आहे आणि त्याबाबत मी नेहमी प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे होऊ द्या. राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत, आमचे एकेकाळचे सहकारी आहेत आमचे, त्याच्यामुळे त्यांना त्यातून प्रकृतीला आराम पडून. पण जरी त्यांची प्रकृती ठणठणीत असती तरी निवडणूक आम्ही जिंकत होतो आणि जिंकणार आहोत, हे लक्षात घ्या. पण सगळ्यात असंही म्हटलं जातं आहे की महाविकास आघाडीमध्ये थोडीशी दुबळी बाजू ही काँग्रेसची असू शकते. कारण जी काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त झाली होती, उत्तर प्रदेश मधले जे काँग्रेस बघा की काँग्रेस पक्षानं त्यांना लादलं गेलं आहे महाराष्ट्रात. हे अनेक राज्यामध्ये काँग्रेसने आपले उमेदवार अशा प्रकारे दिलेले आहेत ना. तरी महाराष्ट्रामधला काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे. त्यांचे 44 मतं आहेत आणि त्यांचे जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे ते पहिल्या फेरीमध्ये निवडून येतील. पण आज स्वतः पवार साहेबही येत आहेत बैठकीला. काँग्रेस मल्लिकार्जुन खरगेही येत आहेत, HK पाटील आहेत, उद्धव ठाकरे आहेत. काय एकूण आमदारांना मार्गदर्शन अपेक्षित असेल आज? त्या क्षणी जे करतील मार्गदर्शन तुम्हाला माहिती आहे, ते करू द्या ना त्यांना. शरद पवार साहेब बोलतील किंवा माननीय मुख्यमंत्री आहेत, अन्य नेते आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं अनुभवी लोक आहेत, ते सगळे आमदारांना करतील मार्गदर्शन. सर, एक हिंदी में सिर्फ बता दीजिए, आज महाविकास आघाड़ी की बैठक होने जा रही है और बड़ा सवाल है, बताया ये जा रहा है कि आप लोगों के बीच में जो आपको समर्थित विधायक है वो कहीं ना कहीं नाराज है, इसलिए सब कवायद करनी पड़ रही है, विधायकों को होटल में रखा. इस प्रकार का चुनाव जब होता है राज्यसभा का, एक तो महाराष्ट्र में लगभग 28 साल के बाद ये चुनाव हो रहा है. अब तक ये सभी चुनाव निर्विरोध हुए हैं, अनअपोज हुए. तो हमारा जो विधायक है उनको वोट डालने का मौका नहीं मिला है. ये जो राज्यसभा का जो एक चुनाव का एक जो सिस्टम है वो बहुत ही पेचीदा है, टेक्निकल बहुत बातें उसमें है. तो हमारे जो विधायक है सभी पार्टी के, उनको एक मार्गदर्शन की और एक काउंसिलिंग की ज़रूरत है कि इस प्रकार से वोटिंग होना चाहिए, ये बातें हैं, ये आपको संभल कर काम करना चाहिए. तो इसके लिए हमको एक साथ रखना चाहिए, मार्गदर्शन होना चाहिए. ये सिर्फ हमारी बात नहीं है, जो हमारे विरोधी है वो भी यही कर रहे हैं ना. ये सीधा वोट नहीं है ना, आप जाओ बटन दबाओ डाल लीजिए. नहीं, वहाँ प्रेफरेंशियल वोट है, वहाँ किस कोने में आपको टिक मारना है ये भी देखना है. ये सभी बातें हमारे विधायक जो है 3 पार्टी के, उनको बहुत ही अच्छे तरीके से समझाने की ज़रूरत है. एक वोट भी वेस्ट हो गया तो गणित बदल जाता है. तो आज जो बैठक हो रही है, क्या उसमें इस तरह का मार्गदर्शन डेफिनेटली होगा, होना भी चाहिए.
और सिर्फ महाविकास आघाड़ी नहीं, जो हमारे विरोधी है उनके जो विधायक है उनको भी सरकार का मार्गदर्शन होने की जरूरत है। सर मेरा आपसे आखिरी सवाल है कि जो छोटी पार्टियां हैं वो खासतौर से समाजवादी पार्टी नाराज है ऐसा बताया जा रहा है, और एक बड़ा बयान आज एमआईएम की तरफ से सामने निकल कर आया है। उन्होंने ये कहा है कि अगर महाविकास आघाड़ी चाहती है कि समर्थन मिले तो कोई बड़े नेता जो है वो सार्वजनिक तौर पर इस बात का वो बात रखे अपनी, तो वो अपनी भूमिका साफ करेंगे। देखिए, चाहे समाजवादी पार्टी हो चाहे एमआईएम हो, डेमोक्रेसी में उनको भी जितना अधिकार हमको है वोट देने का उतना ही उनको भी है, उनको वोट तो देना ही पड़ेगा। मुझे नहीं लगता है कि भारतीय जनता पार्टी के साथ ये लोग जाएंगे। उनके आइडियोलॉजी अगर हम देखें तो उनके साथ नहीं जाएंगे। अभी 10 तारीख को देख लेंगे क्या होता है। नहीं, आप आह्वान करना चाह रहे हैं क्या मीडिया हमारे माध्यम से? क्या नहीं, आप देखो इस प्रकार के जो आह्वान होते हैं ना वो मीडिया के माध्यम से नहीं होते। रावसाहेब, आणखी एक मराठीत प्रश्न होता की जी एक चर्चा बाहेर पसरवली जाते आहे की महाविकास आघाडीतले काही आमदार हे अनुपस्थित राहतील तब्येतीच्या कारणानं किंवा अन्य काही कारणानं, तर यात किती तथ्य आहे? यात अजिबात तथ्य नाही। तब्येती इतरांच्या बिघडू शकत नाही का? समोरच्या तब्येत कधी कोणाची बिघडू शकते, आणि आमच्या 169 आमदारांची तब्येत ठणठणीत आहे, अगदी व्यवस्थित। नाही, पण एनसीपीचे जे दोन मी माझ्या महाविकास आघाडीच्या 169 आमदारांची तब्येत ठणठणीत आहे। जे आमचे 2 आमदार किंवा मंत्री हे दुर्दैवानं कारागृहात आहेत, त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे। त्यांचं मत आम्हाला मिळावं यासाठी, की त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून।